दरम्यान ठाणे महापालिकेच्या 23व्या महापौर पदावरती शिवसेनेच्या शर्मिला पिंपळोलकर गायकवाड या विराजमान होणार आहेत। त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। थोड्याच वेळात इथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब येतील आणि आपल्या सगळ्या उपनेत्यांपैकी महानगरपालिकेचे कर्मचारी, सर्व नगरसेवक यांच्या देखरेखीखाली आज महापौर आणि उपमहापौर इथे विराजमान होते। नक्कीच आनंद होतोय। 2 वर्ष निवडून आल्यानंतर आज 2 वर्षाच्या कार्यामध्ये 8 वर्ष मी ठाणे महानगरपालिकेचं काम करत आहे आणि आनंद आहे की महापौर म्हणून माझी निवड करण्यात आली आहे। डॉलरच्या तुलनेत रुपया मोठ्या प्रमाणात वधारला। डॉलर 1 रुपया 10 पैशांनी स्वस्त। डॉलरची आजची किंमत 90 रुपये 10 पैसे, तर शेअर मार्केटही तेजीत। भारताला प्रत्येक गोष्ट डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडूनच कळते, ही ट्रम्प निर्भरता आहे। टॅरिफ कमी करण्याच्या अमेरिकेच्या घोषणेनंतर काँग्रेसचा केंद्र सरकारला टोला। निवडणुकीत अडसर नको म्हणून पोटच्या मुलीला संपवलं। अपत्य निवडणुकीसाठी अडसर ठरल्यानं 7 वर्षीय मुलीची हत्या। नांदेड जिल्ह्याच्या केरूर गावातला धक्कादायक प्रकार उघड। राष्ट्रवादीच्या हुकलेल्या विलिनीकरणाची इनसाइड स्टोरी माझाच्या हाती। 23 डिसेंबरच्या बैठकीत शिक्कामोर्तब झाल्याचा शरद पवार गटाचा सूर, तर मोदी शहांनी ग्रीन सिग्नल दिल्याचाही दावा। चंद्रपुरात भाजप आणि शिवसेनेची एकत्रित गटनोंदणी, तर काँग्रेसच्या वडेट्टीवार गटाच्या नगरसेवकांची नोंदणी रखडली। धानोरकरांसोबतच्या संघर्षाचा वाद सरकार दरबारी। 10 फेब्रुवारीला महापौर निवड। लाडकी बहिणीच्या केवायसीमुळे महिला आणि बालकल्याण विभागातील कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण। वैतागलेले कर्मचारी 9 फेब्रुवारीपासून कामबंद आंदोलन करणार, तर शासनाच्या बैठकांवरही बहिष्कार टाकला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।